नवीन नवीन प्रकारची पात्र मी करतोय, त्यामुळे लोकांसमोर ते येणं खूप गरजेचं नवीन आहे. म्हणजे धक्केच देतोय. दशावतार लेटेस्ट पाहिलाय आम्ही. आता दशावतार बद्दल अर्थात खूप अभिनंदन. खूप छान सुरू आहे, हाऊसफुल शोज सुरू आहेत, शोज वाढतायत. हो. म्हणजे जॉली LLB तिथे फिका पडलाय. हे खूप चांगले चित्र आहे एकंदरच मराठी चित्रपटासाठी. 100% तर प्लीज सांग काय वाटतंय आता तुला, प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांमुळेच ते होत आहे. प्रेक्षकांनी गर्दी केली, प्रेक्षकांनी आमच्यावर विश्वास दाखवला, त्यामुळेच ते होत आहे. आणि यावर्षी सगळे जे तुम्ही दिग्दर्शक बघाल, सगळे प्रकारचे सिनेमे बघाल, तर सगळे नवीन दिग्दर्शक आहेत, सगळे डेब्युटंट्स आहेत आणि नवीन दिग्दर्शक त्यांच्याबरोबर. त्यामुळे नवीन नवीन व्हॉइसेस मराठी इंडस्ट्रीला मिळत आहेत, नवीन प्रकारच्या गोष्टी मराठी इंडस्ट्रीला मिळत आहेत, रूटेड गोष्टी मिळत आहेत आणि रूटेडसोबतच ओरिजिनल कंटेंट मिळतो आहे. असं नाही की आपण फक्तच रिमेकवरती किंवा कुठल्या तरी साहित्यावरती रिलाय करूनच फक्त सिनेमे येतात. मराठी खूप उत्कृष्ट गोष्ट की सगळं अतिशय आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवरती सिनेमे येतात. सो त्यामुळे आनंदाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं पुढची 10-15 वर्ष मराठी सिनेमाने असंच करत राहावं. आपले बजेट्स अजून वाढावे, आपला कॅनव्हास अजून वाढावा. कारण आपल्याकडे इतकं टॅलेंट आहे, आपल्याकडे इतके उत्तम दिग्दर्शक आहेत, इतके उत्तम लेखक आहेत, इतके उत्तम कलाकार आहेत, जे जे हिंदीत गेल्यावरती मग बाकीच्या लोकांना कळतं अरे अच्छा ॲक्टर आहे, अरे हमें 10 साल से पता है. सो ती गोष्ट आहेच. सो दशावतार थ्रू आता थांबायचं नाही, गुलकंद हे सगळे सिनेमे खूप लोक अमराठी प्रेक्षक वर्ग पण मिळाला मराठी सिनेमाला, असंच मिळत जाऊ. आणि आता वडापाव सोबत ते म्हणतो ना, चेरी ऑन द टॉप ऑफ द केक, तसंच वडापाव ऑन द टॉप ऑफ द आर फूड सिस्टम तसं